लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने दर महिन्याला 11,000 रुपये पगार देणारी नवीन योजना नुकतीच जाहीर केली होती. आणि आता या योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला लाडक्या बहिणींना, महिलांना 11,000 रुपये पगार मिळवायचा आहे, तर दर महिन्याला तर तुम्ही आताच या योजनेचा फॉर्म भरा. अर्थात हा पगार आहे आणि म्हणून तुम्हाला यासाठी काम सुद्धा करावं लागेल. दोन मार्ग आहेत. एकदा तुम्ही कंपनीमध्ये जा आणि त्या ठिकाणी काम करा, किंवा तुम्ही घर बसून घरच्या घरी सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकता. दिवसातले 2 ते 3 तास तुम्हाला हे काम करावं लागेल आणि तुम्हाला मिळेल महिन्याला 11,000 रुपये पगार. मागच्या आठवड्यात चंद्रकांत दादा पाटील यांनी या योजनेची घोषणा केली होती आणि सांगितलं होतं की हजारो महिलांना, तरुणींना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत. तेव्हा आता ही योजना सुरू झालेली आहे. फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, कागदपत्र कोणती लागतील, डॉक्युमेंट्स काय लागतील, एकंदर संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती. सर्व ताईंना, सर्व भगिनींना, बहिणींना की अत्यंत महत्त्वाची माहिती आम्ही आपल्यासाठी देत असतो. तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की लाडकी बहीण योजनेचे तुमच्या हक्काचे 7,500 रुपये तुम्हाला मिळाले की नाही. नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5 महिन्यांचे 7,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस आज मिळणार आहे अशी प्रचंड चर्चा सुरू आहे. काही सूत्रांच्या जवळच्या सूत्रांनी सुद्धा सांगितले आहे की आजच लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस 5,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. सरकार जसं या पाठीमागे सरकारने एक आनंदाचे धक्के दिले, अगदी तशीच प्रोसेस आताही होऊ शकते आणि एकदम महिलांच्या खात्यामध्ये पहिला 3,000चा हप्ता आणि नंतर 2,500चा जमा होऊ शकतात. हे पैसे जमा झाल्यानंतर त्याचं अपडेट आम्ही आपल्याला नक्की, ते अपडेट मिळवण्यासाठी तो व्हिडिओ पाहण्याची आत्ताच आपल्याला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं घंटीचं बटन न चुकवता दाबा, कारण त्याशिवाय तुम्हाला आमचे व्हिडिओज हे वेळेवरती मिळणार नाहीत. चला जाणून घेऊया की 11,000 पगाराची ही योजना नक्की काय आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट्स आणि कोणकोणती लागणार आहेत, त्याची नोकरी आणि 11,000 रुपये पगार नोकरी आणि 11,000 रुपयाचा हा पगार मुली व महिलांसाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी येत्या 1 नोव्हेंबर पासून 10 दिवस राहिले आहेत. येत्या 1 नोव्हेंबर पासून मुली व महिलांना 4 तासांचा पार्ट टाइम नोकरी दिली जाईल अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. सर्व महिलांना ही योजना आहे. यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे अट नाही. बघा, चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चा सध्या सुरू आहे आणि आता अशातच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महिला व मुलींसाठी एक जबरदस्त घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे व तंत्र शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांनी ही घोषणा केली होती. काय तर येत्या 1 नोव्हेंबर पासून 1,000 महिलांना पार्ट टाइम नोकरी दिली जाणार आहे. आता या 1,000 महिला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावातल्या नक्की कोणत्या 1,000 महिला हे आता आपण लवकरच खाली पाहणार आहोत. तर बघा, 1 तारखेपासून महिलांना त्या ठिकाणी सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यांना नोकरी मिळणार आहे. घर बसल्या त्या काम करू शकतात. नवमीच्या मुहूर्तावर असा पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन केलं होतं. हे पूजनाचा सोहळा होता. हा खास मुलींसाठी सोहळा असतो नवरात्री मधला आणि या कार्यक्रमातल्या त्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, मुली उपस्थित होत्या आणि त्याच वेळी चंद्रकांत दादा पाटील
यांनी महिलांसाठी राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली आणि महिला व मुलींना अर्धवेळ नोकऱ्या म्हणजेच पार्ट टाइम जॉब देणाऱ्या असल्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती. आता बघा, ही घोषणा केल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले, तर ज्या महिला असतात या महिलांना अनेक हातांनी राबत असतात, रात्री झोपेपर्यंत राबत असतात, कुटुंबातल्या प्रत्येकाची त्या काळजी घेत असतात, कुटुंबामध्ये त्यांना पती, मुलं, सासू सासरे अशा सगळ्यांचंच आवरायचं असतं आणि तर जर त्यातून त्यांना वेळ मिळालाच तरी देखील त्यात काही ना काहीतरी काम नक्की काढतात आणि हे काम करत बसतात. थोडक्यात महिला जवळपास जर 17 ते 18 तास आपल्या घरासाठी कष्ट करत असतात. तर अशा महिलांना आणि मुलींना 4 तासांचा पार्ट टाइम जॉब जर मिळाला तर किती चांगलं होईल, अशी कल्पना दादांच्या डोक्यांमध्ये आली आणि त्यांनी 1 तारखेपासून ही कल्पना प्रत्यक्षात राबवायचं सुद्धा ठरवलं. हे त्यांचं म्हणणं असेल की महिलांना, मुलींना जो 1-4 तासांचा बाहुला वेळ असतो, या 4 तासांमध्ये महिला व मुलींनी या कामाचा सदुपयोग करावा आणि काही पैसे कमवावेत आपल्या कुटुंबासाठी, आणि म्हणून ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि 1 तारखेपासून ही महिलांना कल्पना ते प्रत्यक्षात राबवणार आहेत. बघा, चंद्रकांत पाटील एका मोठ्या कंपनीने 1000 मुलींना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवलेली आहे. आता ही जी मोठी कंपनी, तिचं नाव मी तुम्हाला सांगून टाकतो. ही आहे टाटा कंपनी. नुकतंच रतन टाटा, भारतरत्न रतन टाटा यांचं निधन झालं आणि त्यांचीच कंपनी म्हणजेच टाटा कंपनी, या टाटा कंपनी सोबतच, टाटांसोबतच दादांचं बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांना टाटांनी शब्द दिला होता की आम्ही 1000 मुलींना त्या ठिकाणी 4 तासांचा जॉब देऊ आणि या जॉबसाठी त्यांनी आम्ही 1000 रुपये पगार सुद्धा देऊ. एवढंही नाही तर त्या मुलींना 1 वेळेचा नाश्ता मिळेल, 1 वेळेचं जेवण मोफत मिळेल आणि कामाच्या ठिकाणी येण्या जाण्याचा देखील मोफत सोय केली जाईल. म्हणजे आता मला कामाच्या ठिकाणी जायला कोणतेही वाहन नाही, स्कूटी नाही किंवा रिक्षाचं फार भाडं असतं असं म्हणण्याची गरज नाही. तुम्हाला वेळेचा नाश्ता पण मोफत मिळेल, 1 वेळेचं जेवण सुद्धा मोफत मिळेल आणि कामाच्या ठिकाणी जाण्या येण्याचा सोय सुद्धा फ्री मध्ये केली जाईल आणि त्याचबरोबर मिळणार आहेत 11,000 रुपये महिन्याला पगार. आता यातल्या 2 नोकऱ्यांची जी पत्र आहेत, यातील 2 नोकऱ्या पत्र ती 2 महिलांना दिलेली सुद्धा आहेत. बघा, 2 महिलांना त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरची तिचा पत्रा आहे, तर ती सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहेत. त्या महिला 1 तारखेपासून नोकरीवर जॉईन होणार आहेत. आता बघा, या संदर्भातील जी काही जाहिरात आहे, तर ही जाहिरात लवकरच काढली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि आज जे आपल्याला कानावर आलं आहे, यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही किमान 12वी पास असायला पाहिजे. तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्ही 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. अशाच मुलींकडून आणि महिलांकडून अर्ज मागवले जाणार आहेत. एकदा अर्ज मिळाल्यानंतर कंपनी स्वतः आणि अजितदादा तर ते स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेणार आहेत आणि मुलाखती घेतल्यानंतरच ठरवून जाईल की तुम्हाला जॉब द्यायचा की नाही आणि त्यानंतर 1 तारखेपासून 1 नोव्हेंबर पासून ज्यांचं सिलेक्शन होईल त्या महिला व मुलींना त्या ठिकाणी थेट कामासाठी बोलवलं जाईल किंवा घरच्या घरी त्यांना काम दिलं जाईल. या योजनेचा उद्देश आहे की महिलांना स्वतःच्या पायावरती मजबूतीने उभं करणं, महिलांना त्यांच्या पायावरती उभं करणं हाच सर्वात मोठा उद्देश या ठिकाणी दर्शवला गेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.